पुण्यातील L3 बारची तोडफोड झालेली आहे। महत्त्वाची बातमी या क्षणाची। पुण्यामध्ये ड्रग्स प्रकरण, हॉटेलमध्ये ड्रग्स प्रकरण गाजत असताना एक मोठी बातमी येते। L3 या बारवर आता तोडफोड करण्यात आली आहे। पुण्यामधली घटना आपण ही दृश्य पाहतोय। पुण्यामधल्या बारची तोडफोड झाली आहे। दगड या ठिकाणी फेकलेले दिसतात। पुण्यामधल्या L3 बारची तोडफोड करण्यात आलेली आहे। खरं तर बारच्या आतमध्ये पोलिसांनी सर्व काही सीलबंद केलेले आहे। मात्र आता बारची तोडफोड केली। ही तोडफोड नेमकी कोणी केली आहे, कशासाठी केलेली आहे या संदर्भात माहिती पुढे येईल। मात्र ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यामधून L3 या बारची आता तोडफोड करण्यात आलेली आहे। तर पुण्यामध्ये ड्रग्स प्रकरण सध्या चांगलंच गाजतं आहे आणि यामध्ये आता 3 पोलीस सुद्धा या प्रकरणामध्ये निलंबित झालेले आहेत। अनेक नियमांचं या ठिकाणी पालन होत नव्हतं। या संदर्भात अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत। मात्र यावेळी प्रशासनानं, संबंधित विभागाने मात्र दुर्लक्ष केल्याचं पुढे आलेलं आहे आणि आता जेव्हा या ठिकाणी ड्रग्ज मिळत होते अशा प्रकारची माहिती कळतीये, त्यानंतर मात्र पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि आता पुण्यामध्ये L3 बारची तोडफोड करण्यात आल्याचं कळतंय। आणि ही दृश्य पुण्यामधून आपण पाहतोय। L3 बार खरं तर हा सध्या सील करण्यात आला। आतल्या बाजूने आतमध्ये काही भुयारी मार्ग सुद्धा होते। या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत आतमधून बार पूर्णपणे सील केलेला आहे। मात्र बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। तोडफोड या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसतंय। पुण्यातला L3 बारची ही तोडफोड करण्यात आली आहे। काही वेळापूर्वीच पोलिसांनी या संदर्भात पत्रकार परिषद देखील घेतली होती। निलेश खरमरे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आपण थेट जाणून घेऊया निलेशकडून। निलेश, L3 बारची तोडफोड करण्यात आल्याची दृश्य दिसतात, काय नेमकं ही दृश्य सांगतात? नक्कीच खरं तर आताच पत्रकार परिषद सुरू होती। मात्र पत्रकार परिषद सुरू असताना त्या ठिकाणी प्रत्येक पाऊल संघटनेचे काही तरुण या ठिकाणी तोडफोड करत असल्याची माहिती मिळालेली आहे। मात्र ते जे तरुण आहेत ते कुठले आहेत ते अजून स्पष्ट झालेले नाहीये। मात्र प्राथमिक माहितीनुसार प्रत्येक पाऊल संघटनेची मुलं असल्याचं आता कळतंय आणि त्यांनी या बारची पूर्णपणे तोडफोड केलेली आहे। आज बारचा जो पहिला मजला आहे ज्यावर बोर्ड लिहिले आहे ते पूर्णपणे तोडून टाकलेला आहे। ठीक, निलेश मी पुन्हा आपल्याशी संपर्क करते। आपण पुन्हा एकदा झी24 तासच्या प्रेक्षकांना माहिती सांगूया। ही दृश्य आपण पाहतोय L3 या बारची गोखले रोडवर, फर्ग्युसन रोडवर हा बार आहे आणि या ठिकाणी आता कारवाई झाली आहे। मात्र पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचं कळतंय। अजून या संदर्भात संभ्रम आहे। मात्र या ठिकाणी तोडफोड झाल्याचं एकंदरीतच या दृश्यांमधून दिसतंय। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर होते। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।